नमस्कार, मी दीपाली सुनीता रामचंद्र खलाटे. माझे एज्युकेशन MCA झालेलं आहे. मी सॉफ्टवेअर इंजिनियर या पोस्टवरती काम करते व साइड बाय साइड मी प्युअर गावरान पोल्ट्री फार्म हे सुरू केलेलं आहे. बारामती तालुक्यापासून माझं गाव 14 ते 15 इतक्या अंतरावरती आहे. हे मी फक्त 15 गुंठ्यांमध्येच बनवलेलं आहे. 3 गुंठ्यांमध्ये त्याचं शेड बनवलेलं आहे. बाकी 12 गुंठे त्यांना फिरण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याची पूर्ण प्रोसेस कोंबडी बसवण्यापासून पिल्लं तयार होईपर्यंत, पिल्लं तयार झाल्यानंतर 6 महिन्यांची होईपर्यंत, अंड्यावरती येईपर्यंत याची सर्व प्रोसेस मीच करते. कोंबडी बसवून पिल्लं तयार करेपर्यंत किंवा पिल्लं तयार झालेली 6 मंथ नंतर अंड्यावरती येतात. तर ती अंड्यावरती आल्यानंतर त्याचे अंडी जे कोंबडे असतील त्याचं मांस उत्पादन ते सेल करेपर्यंत ही सर्व प्रोसेस मी करते. बारामती आणि पुण्यामध्ये आपली अंडी सेल होतात, कोंबडेही सेल होतात. आपल्याकडचा कोंबडा जो आहे तो 1200 ते 1300 ग्रॅम वेटपर्यंत भरतो. तो प्युअर गावरान आहे. त्याच्यामध्ये क्रॉस ब्रीड वगैरे काही नाही आहे. मशीन्समध्ये वगैरे पिल्लं बनवलेली जात नाहीत. पूर्ण सगळं नॅचरली प्रोसेसने केलं जातं. आणि याचं नाव मी माझ्या आईच्या नावाने सुरू केलेलं आहे, प्युअर गावरान सुनीता पोल्ट्री फार्म. हे यूट्यूबलाही माझं चॅनल आहे, प्युअर गावरान सुनीता पोल्ट्री. याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार छोटा आहे. जर पोल्ट्री फार्म काय करतो तो पोल्ट्री फार्म किंवा कोंबडी पालन. पण जर मी दोन्ही गोष्टी जॉब विथ बिझनेस हे दोन्ही प्रायमरीच ठेवलेलं आहे मी, तर ते मी दोन्ही करू शकते. तर तुम्ही नक्कीच प्रायमरी बिझनेस म्हणून पोल्ट्री फार्म करू शकता. आणि त्याच्यामध्ये डेली 20 ते 30 हजार डेलीचं पूर्ण सगळा एक्सपेन्स जाऊन डेलीचे 20 ते 30 हजार इझिली तुम्ही कमवू शकता. फक्त बघण्याचा दृष्टिकोन हा चेंज झाला पाहिजे. मी हेच सांगेन की कोणतीही गोष्ट केली, मन लावून केली तर अशक्य असं काहीच नाही आहे. गोष्टी शक्य आहेत. फक्त करण्याची जिद्द हवी आहे आपल्यामध्ये. आपण काही करू शकतो. आणि मुलगी अशी असते जिद्दी, तिने जर मनात आणलं ना तर ती काही करू शकते. मी जर जॉब करून हे सगळं एकटी पाहत असेल तर तुम्हीही नक्कीच करू शकता. संदेश द्यायचा होता तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. थँक्यू.